नमस्कार, मी अमोल चेपे, डायरेक्टर रेडियंट अकॅडमी. आज आपल्या एका यशस्वी विद्यार्थ्याशी चर्चा करणार आहे. आज आपल्या सोबत आहे शुभम मोटघरे. शुभम, नमस्कार. नमस्कार. शुभमनी नुकत्याच झालेल्या IBPSच्या परीक्षेत बँक ऑफ इंडियामध्ये PO पदावर त्यांची निवड झाली आहे. तर शुभम, तुमचा बँकिंगच्या परीक्षांचा हा प्रवास कसा सुरू झाला? सर 2016 मध्ये माझं ग्रॅज्युएशन कंप्लीट झालं आणि त्यानंतर मी MPSC कडे वळलो. 1 वर्ष MPSC केली, पण रिझल्ट न मिळाल्यामुळे 2017 पासून बँकिंगच्या एक्झामसाठी सुरुवात केली आणि 2019 मध्ये बँक ऑफ इंडियामध्ये ॲज अ PO सिलेक्ट झालो. शुभम, तुमचं इंजिनिअरिंगचं बॅकग्राऊंड आहे. येस सर. इंजिनिअरिंग केलं, तेही इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग केलं. येस सर. इंजिनिअरिंगचं ग्रॅज्युएशनचा तुमचा बँकिंगच्या परीक्षांच्या तयारीमध्ये कसा फायदा झाला? सर फायदा म्हणजे इंजिनिअरिंगमध्ये मॅथमॅटिक्स असते आणि मॅथमॅटिक्स जर आपलं स्ट्रॉंग असेल तर बँकिंगमध्ये नक्कीच एक लवकर यश मिळण्याची संभावना निर्माण होते. इंजिनिअरिंगचा हाच एक फायदा झाला. तुमचं मी असं ऐकलं की तुम्ही खूप कठीण परिस्थितीतून हे यश मिळवलं आहे. तुम्ही थोडंसं तुमच्या फॅमिली बॅकग्राऊंड बद्दल सांगाल? सर, माझे वडील मजुरी करतात. दिवाळी चौकामध्ये सायकल रिपेअरिंगचं एक छोटंसं दुकान आहे. आणि आई हाऊसवाईफ आहे, त्याच्यामुळे सगळा जो भार आहे तो बाबांवर येत होता. तरी पण त्यांनी मेहनत करून मला इथपर्यंत शिकवलं, तर त्यांचं झालं होतं सगळं. बाबा एका छोट्याशा सायकल रिपेअरिंगच्या टपरीवर काम करतात तुम्ही सांगितलं. हो. हा सगळा पिरियड तुमच्या इंजिनिअरिंग नंतर कॉम्पिटेटिव्ह एक्झामच्या तयारीचा बराच कठीण गेला असेल. येस सर. आर्थिक दृष्ट्या जर पाहण्यात आलं तर खूप त्रास झाला असेल. हो सर. अशा पिरियडमध्ये कधी तुम्हाला वाटलं नाही की आपण जॉब करावा, की तुमचं हे ठाम होते तुम्ही याच्यावर की आपल्याला एक गव्हर्नमेंट जॉबच मिळायला पाहिजे? सर, माझी जॉब करण्याची तर इच्छा होती, पण वडिलांचा हा निर्धार होता की जोपर्यंत मी कुठे लागणार नाही तोपर्यंत म्हणजे असा प्रायव्हेट जॉब करू द्याचा निर्धार, म्हणजे प्रायव्हेट जॉब न करण्याचा त्यांचा संकल्प होता. त्यांना वाटायचं की मी तुला 2 ते 3 वर्ष दिले आहे, त्याच्यामध्ये तू गव्हर्नमेंट जॉबसाठीच प्रयत्न कर. त्याच्यामुळे हाच गव्हर्नमेंट जॉबसाठीच प्रयत्न कर. तुम्ही मला सांगताना सांगितलं की MPSCची तयारी तुम्ही पहिले सुरू केली. हो सर. आणि त्या परीक्षेमध्ये तुम्हाला अपयश आलं. हो. नंतर तुम्ही इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग असल्यामुळे MSCB किंवा महाट्रान्सको जसं आपण या परीक्षा म्हणतो, या परीक्षांची तयारी केली होती का? सर, ॲज अ इलेक्ट्रिकल बॅकग्राऊंड मला करायला हवी होती, पण माझं ग्रॅज्युएशन एवढ्या चांगल्या प्रकारे झालं नाही, त्याच्यामुळे मी त्या परीक्षांकडे गेलोच नाही सर कधी. फक्त MPSC आणि त्याच्यानंतर बँकिंगकडे वळलो. पहिलं जे तुम्हाला MPSCच्या परीक्षांमध्ये अपयश आलं, यानंतर तुम्ही बँकिंगकडे वळले, तर या अपयशातून तुम्ही स्वतःला सावरलं कसं? तुमचं मोटिवेशन त्यावेळेस काय होतं? सर, मोटिवेशन एकच होतं की वडील मजुरी करतात आणि जर मी पण इथे जर हारून बसलो तर मला पण मजुरी किंवा असंच मजुरीसारखंच काम करावं लागेल आणि ते करणं अशक्य होतं, कारण की एवढं शिकल्यानंतर मजुरी करणं आपल्याला पण चांगलं नव्हतं वाटलं. त्याच्यामुळे एकच मोटिवेशन होतं की गव्हर्नमेंट जॉबसाठी ट्राय करणं, काही करणं. तुम्ही इंटरव्ह्यूच्या तयारीसाठी रेडियंट अकॅडमी इथे आले होते. येस. त्याचा तुमचा अनुभव कसा होता ते जरा आपल्या मित्रांशी शेअर करू शकाल? हो सर, अमोल चेपे सरांनी खूप चांगलं एक मार्गदर्शन केलं, कारण की माझा RRB PO मध्ये 0.5 सिलेक्शन राहिलं होतं आणि ते फक्त इंटरव्ह्यूच्या मार्क्समुळेच कमी राहिलं होतं.
आणि मला अमोल चेपे सरांनी मार्गदर्शन केलं की कशा प्रकारे इंटरव्ह्यूसाठी प्रिपरेशन करायला पाहिजे आणि काय चुका होत्या माझ्या इंटरव्ह्यूजमध्ये, जसं बसण्यामध्ये, चालण्यामध्ये, बोलण्यामध्ये, प्रश्नाचे आन्सर करताना सरांनी खूप काही इम्प्रूव्ह केलं आणि त्याच्यामुळेच मला वाटते की मी IBPS POचा जो इंटरव्ह्यू होता त्याच्यामध्ये मला चांगले मार्क्स मिळाले आणि माझं सिलेक्शन होऊ शकलं. मग तुम्ही सांगताना सांगितलं की इंटरव्ह्यूची तयारीमध्ये तुम्ही अगदी 0.5 मार्कांनी RRB POची ही पोझिशन तुमची गेली होती. येस. पण त्याच्यानंतर जेव्हा तुम्ही IBPS POच्या तयारीला पुन्हा सुरुवात केली तेव्हा हे किती कठीण होतं की पहिलेपासून सगळी तयारी पुन्हा सुरू करणे? सर ऍक्च्युली माझ्याजवळ एकच पर्याय होता की आपल्याला करायचं आहे. त्याच्यामुळे मी हा विचार नाही केला की माझा 0.5 गेला आहे. मला हेच जाणून घ्यायचं होतं की मी इंटरव्ह्यूमुळे गेलो तर मला इंटरव्ह्यूमध्ये काही करून सुधारणा करणं आहे, कारण की मला सिलेक्शन हवं होतं आणि त्याच प्रयत्नासाठी मी त्याच मागे धावत होतो की इंटरव्ह्यूमध्ये चांगले मार्क्स मिळायला हवे. शुभम, तुम्ही तयारी जेव्हा करत होते तेव्हा 4 मुख्य विषय आपण बँकिंगच्या परीक्षांमध्ये घेतो, इंग्लिश, क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड, रिजनिंग आणि जनरल अवेअरनेस. येस सर. यापैकी तुमचे आवडते विषय कुठले होते? सर माझा आवडता विषय रिझनिंग खूप आवडता विषय होता आणि मला असं वाटते की रिझनिंगनीच मला इथपर्यंत आणलं, कारण की बाकीच्या विषयामध्ये मला ॲव्हरेज मार्क्स होते सर. तर जे विषय आवडत नव्हते म्हणजे समजा जनरल अवेअरनेस असेल, इंग्लिश असेल किंवा क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड, जे विषय आवडत नव्हते या विषयांसाठी विशेष तयारी कशी केली? सर मला एकच सब्जेक्ट नव्हता आवडत, तो म्हणजे इंग्लिश. म्हणजे ऍक्च्युली आवडत होता पण ग्रामर वगैरे त्यांचं खूप भारी जात होतं, हार्ड येत होतं. तर ऍक्च्युली मी पॅसेजवर जास्त जोर दिला आणि पॅसेजच्या आणि थोडाफार कव्हर करण्याचा प्रयत्न केला सर इंग्लिशमध्ये. खूप छान वाटलं शुभम तुमच्याशी बोलून. तुम्ही मला पुढच्या आयुष्याबद्दल शुभेच्छा. थँक्यू सर. थँक्यू सर.